काही दिवसापासून एक खूप कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होती आहे आणि ती कॉन्ट्रोवर्सी रिलेटेड आहे एका कॉमेडी शोशी. अर्थातच तुम्हाला नाव सांगण्याची गरज नाही, तुम्हाला कळालंच असेल. बरं, हा जो शो आहे तो एक समय रैना नावाचा कॉमेडियन, स्वयंघोषित कॉमेडियन, ज्याला वाटतं की मी कॉमेडियन आहे आणि मी खूप चांगलं ह्युमर क्रिएट करतो, त्याच्या शोबद्दल ही कॉन्ट्रोवर्सी आहे. तर याच्या शोमध्ये बरेचसे गेस्ट येत असतात आणि काहीतरी बरळत असतं. तर सध्याचा हा जो कॉन्ट्रोवर्शियल एपिसोड आहे त्याच्यामध्ये हा रणवीर अलाहाबादिया, जो मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींचे पॉडकास्ट वगैरे घेतो, तो आशिष छचलानी जो यूट्यूबर आहे, आणि एक फिमेल कुणीतरी होती जिचं नाव मला माहिती नाही आहे. अर्थात तीही बरळायचं तेवढी बरळलेलीच आहे आणि हद्द या रणवीर अलाहाबादी यांनी केलेली आहे. आणि तिथली असलेली ऑडियन्स हे ह्या ह्युमरला खूप एन्जॉय करत आहेत आणि लाफ्टर देत आहेत, असा हा ओव्हरऑल व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जेव्हा ही कॉन्ट्रोवर्सी खूप क्रिएट झाली त्याच्यानंतर मी हा पाहिला आणि माझे ओव्हरऑल असं लक्षात आलं की फक्त आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिल्यानंतर आणि एक फ्री प्लॅटफॉर्म अवेलेबल केल्यावर आपण त्याचा कुठल्या पद्धतीने उपयोग करतो आहे, कुठल्या पद्धतीने त्याचा वापर करतो आहे आणि लोकांपर्यंत काय पोहोचवतो आहे याचं भान आपल्याला असायला हवं. फक्त आपल्याला बोलण्यासाठी स्वातंत्र्य दिले म्हणून काहीही बोलायचं, काहीही वात्रटासारखं बोलत सुटायचं, हे कितपत योग्य आहे? एक व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवर येता, सोशल प्लॅटफॉर्मवर, आणि तुम्ही काहीतरी तिथे प्रेझेंट करता, तेव्हा ते किती लोक पाहतील? आणि फक्त अडल्ट पाहतील का? घरातली मुलंही पाहू शकतात, कारण की हे जे व्हिडिओज आहेत ते नकळत फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूबवर येतातच. जर तुम्ही पाहिले नसतील तरी ते येतात समोर आणि मग ते पाहिले जातात. बरं, इतक्या खालच्या दर्जाची भाषा, इतक्या खालच्या दर्जाचा ह्युमर का बरं सहन केला जातो? का याला बॅन केलं जात नाही? कारण की या कॉमेडियनचं नाव फक्त सुरेश रैना आहे म्हणून? की म्हणजे आजकाल आपल्याला हे आवडायला लागलं आहे म्हणून? आपण कुठल्या दिशेने चाललो आहे? आपल्या आईवडिलांच्या शारीरिक संबंधांवर इतकं घाणेरडं वक्तव्य करणं आणि एका स्त्रीच्या शरीराच्या अवयवाबद्दल या पद्धतीने बोलणं, स्पेशली आपण जेव्हा एक स्त्री असतो तेव्हा, कितपत योग्य आहे? कुठे वावरतोय आपण आणि कुठे चाललाय आपला समाज आणि कुठे चाललंय आपलं, म्हणजे इतकं गलिच्छ वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर. जर हे सगळं आपल्याला आपल्या मुलांना दाखवायचं आहे किंवा आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघायचं आहे किंवा ऐकायचं आहे, तर खरंच हे कलियुग आहे. याचं कुठेतरी काहीतरी मोजमाप झालं पाहिजे, कुठेतरी बाउंड्री आखल्या गेली पाहिजे, कुठेतरी लिमिटेशन्स असले पाहिजे. आणि अशा इतक्या घाणेरड्या प्रतीचा हा जो विनोदवीर आहे समय रैना, त्याला एका इतक्या प्रतिष्ठित शोमध्ये जो फॅमिलीसोबत बसून बघते, जो इतके वर्ष एका नामांकित आणि एका प्रतिष्ठित व्यक्ती होस्ट करतायत, अमिताभ बच्चन, मी कौन बनेगा करोडपतीबद्दल बोलते, त्या ठिकाणी या अशा व्यक्तीला बोलवण्यात येतं. का बोलवण्यात येतं? कशासाठी? कोण आहे हा? खरंच ही शोकांतिका आहे सोशल मीडियाची. आणि मला तरी वाटतं याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात यावी आणि काहीतरी याच्यावर उपाय काढण्यात यावा की तुम्ही जस्ट तुमच्या हातात फोन आहे किंवा तुमच्याकडे ते प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे म्हणून तुम्ही वाटेल ते कंटेंट क्रिएट कराल आणि लोक त्याला पाहतील. हे खरंच खूप घृणास्पद आहे. कुठेतरी हे नक्कीच थांबायला हवं आणि याच्यावर कारवाई व्हायला हवी.